एक महत्त्वाची बातमी, अपक्ष आमदारांमध्ये फूट पडलेली आहे। काही अपक्ष आमदारांना रवी राणा यांचं नेतृत्व मान्य नसल्याचं पुढे आलंय। त्यामुळे कल्याण पूर्वचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांची 2 अपक्ष आमदारांसह ट्रायडंट हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठक सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहे। अजित, आपण बघतो आहे अपक्ष आमदारांमध्ये फूट पडलेली आहे। अपक्ष आमदारांना रवी राणा यांचं नेतृत्व मान्य नाही असं कळत आहे। काय एकूणच आत्ताची परिस्थिती आहे? मृदुला, आज सकाळी साधारण 10 ते 11 वाजता 10 ते 11 दरम्यान अपक्ष आमदारांची नरिमन पॉइंट येथे बैठक होती। पण त्या बैठकीला जवळपास 3 ते 4 आमदार अनुपस्थित राहिले आणि त्या आमदारांशी संपर्क केल्यानंतर असे माहीत पडलं की ते आमदार बँडाच्या बेकेसी त्या ठिकाणी टायडन हॉटेल आहेत त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे आणि त्या आमदारांनी चर्चा केल्यानंतर रवी राणा ज्या पद्धतीने प्रस्ताव मांडतायत की 7 अपक्ष आमदार त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांनी भाजपचे जे राजनाथ सिंह आहेत त्यांचे संपर्क केलेला आहे, त्यांनी बैठकीला वेळ दिलेला आहे। याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की रवी राणा हे स्वतः गाडीपुढे ढकलतायत। आम्हाला कोणत्याही प्रकारे विचारात न घेता किंवा आम्हाला कोणताही मुद्दा न विचारता त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे अद्याप तरी आम्ही रवी राणा यांच्या सोबत नाहीये। त्यामुळे या संपूर्ण गोष्टीमुळे स्पष्ट होतं की जे रवी राणा जे आहेत ते सांगतात त्यांच्यावरचे 7 आमदार आहेत त्यांच्यात फूट पडलेली आहे। गणपत गायकवाड जे आहेत कल्याण पूर्वचे आमदार त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी अजूनही कोणावर नाहीये, माझ्याबरोबर माझे 2 आमदार आहेत, अपक्ष आमदार आहेत, त्यांना घेऊन मी पुढे चर्चा करणार आहे। सरकारसोबत आम्ही जाणार, पण आमच्या अट मान्य असतील आणि आम्हाला सन्मानाने वागणूक दिली तरच आम्ही भाजप सरकारबरोबर जाऊ, असं गणपत गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे। निश्चित धन्यवाद अजित, ही माहिती दिल्याबद्दल। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।